नवोदय परीक्षा 13 डिसेंबरला सकाळी 11:30 वाजता हा एक्झामचा पेपर आहे. तर विद्यार्थ्यांना नेमकं किती वाजता अगोदर पोहोचायचं? कारण गेट बंद होतं, गेट क्लोजिंग होत असतं. त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी पोहोचलं पाहिजे. OMR भरत असताना कशा पद्धतीने भरली पाहिजे हे सर्वांना तर आयडिया आहेच जवळ-जवळ. कारण वर्षभर मुलांनी त्यासाठी मेहनत घेतलेली. परंतु विद्यार्थ्यांचं वय पाहता त्यांना बऱ्याचशा अडचणी असतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ आजचा महत्त्वाचा आहे, की त्यांना क्लासरूममध्ये गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्या अगोदर कोणत्या महत्त्वाच्या आहेत, त्यांच्याकडं आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी देणार आहेत, ते म्हणजे त्यांच्याकडं ॲडमिट कार्ड देणार आहोत आणि आधार कार्डचे एक झेरॉक्स हे तर सर्वांना माहिती आहे, हे कंपल्सरी लागतं आधार कार्ड. ओरिजिनल पण पालकांपाशी ठेवू शकता आणि एक झेरॉक्स विद्यार्थ्यापाशी आपण देऊ शकतो आणि एक ॲडमिट कार्ड आणि 2 बॉल पॉइंट पेन म्हणजे एक तर ब्लॅक किंवा ब्लू वाला. तर एवढंच विद्यार्थ्यांना घेऊन जायचंय. बाकी कोणत्याही गोष्टी अलाऊ केल्या जात नाहीत नवोदय विद्यालयाच्या एक्झामसाठी. तर त्यासाठी त्यांना याच गोष्टी घ्यायच्या आहेत. बाकी त्यांना घड्याळ वगैरे घ्यायचं असेल तर काट्यावालं घड्याळ चालू शकतं. इलेक्ट्रॉनिक ज्या काही वस्तू आहेत किंवा घड्याळ आहेत ते चालू शकत नाही. तर हे झालं महत्त्वाच्या गोष्टी, की विद्यार्थी 13 डिसेंबरला एक्झाम आहे. त्याच्याबरोबर आता तो कुठल्याही प्रकारचा युनिफॉर्म तो घालू शकतो. असं नाही की तो शाळेचाच घातला पाहिजे. तो कुठल्याही ज्याला जे सुटेबल कपडे आहेत, युनिफॉर्म आहे, तो विद्यार्थी तो घालू शकतो. त्याच्यामध्ये आता त्यांना ॲडमिट कार्ड त्यांच्यापाशी आपण देणार आहोत. त्याच्या 2 झेरॉक्स आपण मारू शकता. एक विद्यार्थ्यापाशी, एक तुमच्यापाशी. आधार कार्डची झेरॉक्स विद्यार्थ्यापाशी देऊ शकता, ओरिजिनल तुमच्यापाशी ठेवू शकता. त्यानंतरनं जे बॉल पॉइंट पेन आहे, ते पण जाड पॉइंट जे असतात एकदम मोठं जाड ते OMR भरायसाठी स्पेशल असतात. एक तर ब्लॅक किंवा ब्लू असे 2 त्याच्यापाशी आपण देऊ शकतो. ह्या झाल्या महत्त्वाच्या गोष्टी. आता विद्यार्थ्याला तिथे गेल्यानंतर त्याला जो विद्यार्थ्याला असं वाटत असेल, जे 4थी-5वीचे विद्यार्थी आहेत, 5वीचे विद्यार्थी देणार एक्झाम, की त्यांना किंवा हे एक्झाम देत असताना तर त्यांना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या तिथं काय-काय फील करायचं आहे, कशा गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एवढी मेहनत केलेली आहे विद्यार्थ्यांनी वर्ष-वर्ष, ठीक आहे. तर त्याला आता एक्झामसाठी फायनल त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यात पहिल्यांदा आपण बघूया हे जे ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे, याच्यामधलं विद्यार्थ्याला महत्त्वाचं काय? तर विद्यार्थ्याला ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये, ते म्हणजे विद्यार्थ्याचा रोल नंबर जो त्याला यूज करायचा. तर विद्यार्थ्याचा रोल नंबर त्याला यूज करायचा आहे, तो ह्यासाठी महत्त्वाचा आहे. जसं आपला रोल नंबर. तर विद्यार्थ्याला माहीत पाहिजे इथं काय-काय आहे. तर या पद्धतीने विद्यार्थ्याला इथं दिसतंय की विद्यार्थ्याला कोणत्या भाषेमध्ये पेपर असणार आहे, ते पण इथंच दिलेलं आहे. पालकांनी पाहणं गरजेचं आहे की इंग्लिशमधून आहे. ठीक आहे. विद्यार्थी कोणत्या ह्याच्यामध्ये दिलंय हे पण पाहायची गरज आहे. बाकी विद्यार्थ्याला फक्त रोल नंबर महत्त्वाचा आहे. आता याच्यावर दिले आपल्याला सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची इथे सही दिलेली आहे. ही सही आपल्याला क्लासरूममध्ये गेल्यानंतर करायची आहे आणि ही जी सही आहे, ही शिक्षकांची सही आहे. जे शिक्षक त्या ठिकाणी क्लासरूममध्ये इन्व्हिजिलेटर आहेत, पर्यवेक्षक आहेत, ते तिथं करतील. हे विद्यार्थ्यापाशी द्यायचं. अशा प्रकारे याची एक झेरॉक्स तुमच्यापाशी एक विद्यार्थ्यापाशी आपण ठेवू शकतो. ओके. आता ह्या सूचना आपण सर्व पाहिलेल्या की विद्यार्थ्याला आतमध्ये जात असताना फक्त बॉल पॉइंट पेन, ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड एवढ्याच गोष्टी तिथं घेऊन जायच्या आहेत. बाकी कुठल्याही गोष्टी अलाऊ केल्या नाहीत. जर घड्याळ घ्यायचं असेल तर काट्यावालं घड्याळ आपण घेऊ शकतो. हे फार महत्वाचं. तो आता झालेल्या सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गेट क्लोज केलं गेलं आणि त्यावेळेस गेट क्लोज झालं रिपोर्टिंग टाईम नंतरनं. त्यावेळेस विद्यार्थ्याला परमिशन नाही दिली गेली. पालकांनी खूप त्याचं हे केलेलं, पण काही शाळांनी म्हणजे मुलांना विद्यार्थ्याला आतमध्ये नाही घेतलं. तर अशा पद्धतीच्या घटना घडल्यात. म्हणजे टाईमिंग हा फार महत्त्वाचा झालेला आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की पालकांना विद्यार्थ्यांना घेऊन त्या सेंटरवरती रिपोर्टिंग टाईमच्या 1 तास, अर्धा तास अगोदर जायचंय. रिपोर्टिंग टाईमला जायचं नाही. कारण ट्रॅफिक वगैरे या गोष्टी असतात सिटीमध्ये, तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं हा जो टायमिंग आहे सगळ्या 10:30 त्यांनी सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू रिपोर्ट एक्झामिनेशन बाय 10:30 AM लक्षात. तो 10:30च्या अगोदर आपल्याला सांगितलंय, तर सगळ्यांनी 10:30च्या अगोदर 9:30 वाजता घेऊन जाऊन थांबलं तर काय हरकत नाही. तेवढंच तो विद्यार्थी त्या सेंटरच्या वातावरणाला तो त्याचा मॅच होऊ शकतो. त्यामुळे लेट गेल्यानंतर जी गडबड होणार आहे ना, ती नाही झाली पाहिजे. विद्यार्थी इथं 9:30लाच इथं उपस्थित पाहिजे. हे फार महत्वाची गोष्ट. कारण हे सिटीमध्ये तर खूप प्रॉब्लेम आहेत आणि अक्षरशः आम्ही पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना एक्झामलाच घेतलेलं नाही. आता झालेल्या पाठीमागच्या आर-एम-एस वगैरे ह्या एक्झाम झाल्या त्यावेळेस. प्लस हा फार महत्वाचा इश्यू होता. टायमिंग आपल्याला कळालं की किती वाजता पोहोचायचं. 9:30लाच पोहोचायचं. तर आता आपण बघूया की जे आता OMR राहणार आहे आणि आपण बघितलं की रोल नंबर विद्यार्थ्याला महत्वाचा आहे. आता कसं भरायचं? OMR जे तिथं स्कूल अशा OMR साठी तर विद्यार्थ्याला ते लवकर आतमध्ये घेणार आहे. तर व्यवस्थित गाईड केलं जातं. मला विद्यार्थ्यांना सांगायचंय की घाई गडबड करू नका. तुम्हाला काही शंका आली की तुम्ही शिक्षकांना विचारू शकता आणि तुम्हाला स्पेशली 1 तास अगोदर ते सांगणार आहेत की कशाप्रकारे OMR भरायचे. तरी पण एक तर सूचना म्हणून आपण एक OMR डेमो म्हणून पाहूया की अशा पद्धतीची OMR आहे. याच्यामध्ये जो काही रोल नंबर आहे तो इथं विद्यार्थ्याला एक इथं पुट करायला लावतील. पण हे काय मेन OMR नाही. मेन OMR पुढे हा समजा रोल नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत की कशाप्रकारे. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना सगळ्या ह्या प्रकारची आहे. म्हणजे काय?
विद्यार्थ्याला जो पेपर मिळणार आहे त्या पेपरला पण एक कोड असतो. सर्वांना माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला ABCD अशा वेगवेगळ्या प्रकारचे पेपर असतात. तो जो काही कोड असेल त्याच्या पेपरवरती तोच कोड ह्या OMR वरती पण असणार आहे. ह्या दुसऱ्या पेजवरती आपण बघूया. आणि तो जर सेम असेल, सेम असला पाहिजे, फार महत्वाचं. जर सेम नसेल तर आपण तिथल्या टीचर्सला सांगितलं पाहिजे की आपल्याला वेगवेगळा कोड आलाय. तर हे तर स्पष्ट दिलेलं आहे. कॅन्डिडेट शुड चेक द केअरफुली दॅट द टेस्ट बुकलेट कोड प्रिंटेड ऑन द साइड 2 ऑफ द OMR इज द सेम ॲज द प्रिंटेड ऑन द टेक्स्ट बुकलेट. तर एवढं विद्यार्थ्यांना चेक करायचं की आपलं जे काही OMR चा आलेला आहे, OMR वरचा कोड आणि पेपरवरचा कोड सेम आहे. ठीक आहे. तर या दोन गोष्टी. तर त्यामध्ये एक डेमो म्हणून आपल्याला भरायला त्यांनी दिलेले आहे. कशा प्रकारे ही डेमो भरायचा आहे. तर त्याच्यामध्ये दिसते आपल्याला इथं किंवा कशा प्रकारे रोल नंबर भरायचा आहे. बघा 1732172 हा रोल नंबर आहे. ठीक आहे. तर बरोबर 1च्या खाली 1 ला गोल करायचे, 7च्या खाली 7 हा आकडा दिसतो त्याला गोल करायचे, 3च्या खाली 3 ला गोल, ज्याच्या खाली 3 नंबर आहे त्यालाच गोल करायचे. तर अशा पद्धतीने हे गोल करायचं आहे. त्यानंतर मेन टेस्ट बुकलेट नंबर लक्षात घ्या. बुकलेट कोड हा वेगळा आला जो ABCD किंवा PQR अशा पद्धतीचा कोड असतो. ठीक आहे. आणि हा बुकलेट नंबर असतो, हा पेपरवरती असतो. तो ओरिजिनल पेपर जो आहे गेल्या वर्षीचा तो पण आपण बघूया. त्यामध्ये बुकलेट टेस्ट नंबर कुठे ते पण बघू आपण. तो जो काही त्या पेपरवरचा कोड आहे तो पण इथे टाकलेला 051246 आणि त्या 0 खाली 0, 5 ला खाली 5 ला गोल, 1 खाली 1 असं गोल करायचं. हे आपलं काम नाही. हे काय हे टीचरचं काम आहे. हे बाकीचं जे काय भरायचं काम आहे हे टीचरचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही ताण घ्यायची गरज नाही. त्यांना फक्त आपला मेन टेस्ट बुकलेट नंबर इथे टाकायचा. ते पण कसा टाकायचा, कुठे टाकायचंय हे त्यांना अगोदर सांगितलं जाणार आहे. तो मेन म्हणजे हा व्हिडिओ विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि पालकांसाठी महत्वाचं आहे की सेंटरला अगोदर पोहोचा, म्हणजे काही गडबड होणार नाही. आणि काही इन्सिडेंट आता घडलेत मागच्या एक्झाम मध्ये किंवा विद्यार्थ्यांना अलोच नाही केलं, तिथं स्पष्ट सांगितलेलं. आता आपण आलो OMRच्या हा मेन OMRच्या पेजवरती. इथे विद्यार्थ्यांचं काम आहे टू बी फिल बाय कॅन्डिडेट. म्हणजे विद्यार्थ्यांना एवढंच काम आहे की आपला रोल नंबर व्यवस्थित भरणे न चुकता. जो समजा 2 असेल तर 2च्या खाली 2 ला गोल करायचं, इथे 3 असेल 3च्या खाली 3 ला 1 5 4 6 7 तो प्रत्येक नंबरला बरोबर खालच्या खालीच गोल करणे. जो नंबर दिसतोय आपण लिहिलेला आहे आपला रोल नंबर मध्ये त्याच नंबरला बरोबर गोल करणे हे विद्यार्थ्यांचं काम आहे. त्यानंतर टेक्स्ट बुकलेट नंबर हा कुठे, हा पण आपण बघूया. हा पण प्रश्नपत्रिकेवरती हा नंबर असतो. ते टीचर सांगतात विद्यार्थ्यांना की हा नंबर कुठे आहे आणि तो कसा भरायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताण घ्यायची गरज नाहीये. फक्त हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा पालकांना पण महत्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांना पण महत्वाचं आहे की नेमकं ताण काय घ्यायची गरज नाही. पेपर सोडवण्यावर लक्ष द्यायचं. काही विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये पण गडबड होऊ शकते, याचा ताण येऊ शकतो, म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव पण विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे कॅपिटल लेटर्स मध्ये. ठीक आहे. तुझे काय नाव आहे ते कॅपिटल मध्ये त्यांनी लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ना फादर्स नेम कॅपिटल लेटर्स. ठीक आहे. फादरचं नेम जर लिहिलं नसतं तरी चालू शकेल, कारण वरती विद्यार्थ्यांनी पूर्ण नाव लिहिलेलं आहे. हे सगळं टीचरचं काम आहे, तर विद्यार्थ्यांना काही काम नाहीये. त्यानंतर जो आपण म्हटलं होतं की ते कोड दिलेला आहे. ठीक आहे. तर हा कोड जो OMRचा आहे आणि जो पेपर विद्यार्थ्यांना मिळालेला आहे, तर दोन्ही कोड सेम आहेत का हे बाहेरचे विद्यार्थी जर नसेल तर टीचर्सला सांगायचं, टीचर्स पाहून घेतील, त्यांना ते चेंज करून देतील. तर अशा प्रकारे हे 80 प्रश्नांची OMR दिसते. त्यानंतर इथं आपण खाली आलो तर खाली पण दिसते आपल्याला सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इज रनिंग हँड. विद्यार्थ्याची सही या ठिकाणी, इथं शिक्षकांची सही. हे पण शिक्षकांचं वर्क आहे, तर विद्यार्थ्याला काही काय करायचं. ठीक आहे. तो अशा पद्धतीने विद्यार्थ्याला OMR मध्ये फक्त काही गोष्टी भरायच्यात. त्याच्यामध्ये बुकलेट कोड सेम आहे का बघायचंय. कशा क्वेश्चन पेपरचा बुकलेट कोड दिसला. आता बुकलेट नंबर कुठे असतो पेपरवरती, गेल्या वर्षीचा पेपर कसा होता हे आपण स्पष्टपणे इथं पाहूया. तर आपल्या समोर दिसतोय हा पेपर. ठीक आहे. हा ओरिजिनल पेपर आहे. त्याच्यामध्ये दिसतोय हा आहे बुकलेट कोड. आता हा जर ह्याच्यावर B असेल तर तुम्हाला जी OMR मिळणार आहे त्याच्यावर पण काय पाहिजे, B पाहिजे. एवढं चेक करायचं विद्यार्थी. त्यानंतर रोल नंबर तर विद्यार्थ्यांना टाकायला लावलेला असतो. रोल नंबर काय आहे तो, त्याचं नाव पण लिहायला लावलेलं असतं. शब्दामध्ये पण हा रोल नंबर लिहायला लावतात. ठीक आहे. परीक्षा केंद्र जे काय आहे नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्यानंतर विद्यार्थ्याचं हस्ताक्षर आणि शिक्षकांची सही या ठिकाणी अशा प्रत्येक ह्याच्यावर पण लिहायला सांगितलेलं असतं. तर अशा प्रकारे ही जी काही भाषा आहे, मराठीच्या विद्यार्थ्यांना मराठीमधून पेपर असताना इंग्लिशमधून हा पेपर सील पॅक असतो, दिले सील अशा प्रकारे. नंतर त्यांनी सांगितलं की टीचरने सांगितलं नंतर त्यांना ते सील म्हणजे त्यातलं जे कव्हर आहे ते काढून पेपर सोडवायला चालू करायचा आहे. तर हे सूचना विद्यार्थ्यांना ऑलरेडी मिळणार आहे. जे शिक्षक आहेत ते ऑलरेडी त्यांना सांगणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ताण घ्यायची गरज नाहीये, पण विद्यार्थी ताण घेतात. मग तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि पालकांसाठी पण महत्वाच्या काही गोष्टी आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये रिपोर्टिंग टाइम बद्दल आणि जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला काही काही विद्यार्थ्यांवर घेऊन जायचे सेंटरला, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी आहेत. आता जाऊया आपण विद्यार्थ्याच्या अभ्यासाकडे. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना हा संदेश आहे की विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे.
काही काही मुलं 2-2 वर्ष, काही 1 वर्ष, काही 6 महिने, काही 2-3 महिने. आता विद्यार्थ्यांना गरज आहे, अभ्यास करण्याची गरज नाही होती. आता लक्षात जर तुम्ही 1 दिवस अगोदर हा व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला गरज होते की याच्यासाठी तुम्ही रिव्हिजन टाकणे. आणि जर तुम्ही आता हॉलमध्ये गेलेला एक्झामसाठी तुम्ही एंटर करताय, तर लक्षात घ्या पूर्ण फोकस तुमचा पेपरमध्ये वाचल्याशिवाय सोडवू नका. म्हणजे घाई गडबड करू नका. बरेचसे विद्यार्थी अर्धे प्रश्न वाचतात आणि तसंच लगेच त्यांना वाटतं खूप सोपं आहे आणि घाई सोडवतात. तो पेपर हा तुम्हाला तशाच पद्धतीचा आलेला असतो, सोपा वाटतो, पण बऱ्याचशा 1-2 प्रश्न काही इकडे-तिकडे असू शकतात. तो विद्यार्थ्यांनी वेळ घेऊन सोडवा. जर एखादा प्रश्न अवघड वाटत असेल, तर तो पुन्हा तुम्ही त्याला थोडासा नंतर वेळ द्या. 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर जनरली मुलं आजकाल कंप्लीट करतात. त्यांना तेवढं काही अवघड येत नाही. 80चे 80 प्रश्न सोडवायचे. एकही प्रश्न शिल्लक नाही ठेवायचा. कारण इथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर विद्यार्थ्यांना हा एक महत्त्वाचा सल्ला आहे. सगळं सोडून यायचंय. सगळा पेपर पूर्ण सोडवायचा आहे. फक्त पेपर सोडवत असताना प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून सोडवा. घाई करू नका. जरी पेपर तुमचा लवकर संपला, तरी 1:30 वाजल्याशिवाय तुम्हाला बाहेर सोडलं जाणार नाही. आणि तिथं गेल्यानंतर ना सगळ्या पूर्ण फोकस शेजारी काय चालू इकडे काय चालू काहीच गरज नाही आपल्याला. आपल्याला तुम्ही मेहनत घेतली आहे, तर तुम्ही तुमच्या पेपरकडे लक्ष द्या. वाचा पेपर व्यवस्थित. वाचल्याशिवाय सोडवू नका. पूर्ण प्रश्न व्यवस्थित शांत डोक्याने वाचा. ट्राय करा. जिथे तुम्हाला अडचण वाटते, तो प्रश्न तुम्ही नंतरनं त्याला वेळ देऊन सोडवा. ठीक आहे. असे काहीच प्रश्न असतील 100% आणि खूप मेहनत या विद्यार्थ्यांनी सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांनी तर खूप ऑनलाईन माध्यमातून आहेत, पण आज ऑफलाईन सारखी मेहनत केलेली आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या एम-एस-के अकॅडमीतर्फे खूप शुभेच्छा या परीक्षेसाठी. आणि नक्कीच आता पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या. ऑलरेडी आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये गेस पेपर आणलेला आहे किंवा कशा पद्धतीचे प्रश्न पडू शकतात, येणार आहेत. आता ऑलरेडी गेस पेपर आपला व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर कसं मेरिट लागणार आहे याचे पण आपले व्हिडिओ पुढे येणार आहेत, जे महत्त्वाचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार सुद्धा आपण त्या ठिकाणी जो काही कोड असतो त्याच्यानुसार आपण सांगणार आहोत. आणि सगळं आज आज पण आपला एक गेस्ट पेपर या ठिकाणी येणार आहे. आपल्या चॅनलला आपण चेक करा. आणि अशा खूप महत्त्वाच्या माहिती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेल्या आहेत आणि येणार आहेत. तर ह्या मिस होऊ नये सबस्क्राईब करा आणि ज्याला घरी गरज आहे शेअर करा. भेटूया आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर 13 डिसेंबरला पेपर झाल्यानंतर ना आपली आन्सर की पण आपण लगेच या चॅनलवरती पाहणार आहे. त्यासाठी पण आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.